श्लोक नंबर 29 मध्ये आपण पाहिलं होतं की ज्याला मृत्यूच नाही म्हणजे मला मृत्यू नाही तर भीती कशी असेल, व्याधी नाही म्हणजे रोग नाही तर व्यथा कशी असेल, आणि मी बालक नाही, वृद्ध नाही किंवा तरुण नाही, या सर्व पुद्गलाच्या अवस्था आहे असं आपण पाहिलेलं होतं. आता 30 नंबरचा श्लोक सांगताय. गुप्तोज्जिता मोहान मया सर्वेपि पुद्गलाः काय सांगितलं? अनादी काळापासून मया मोहात, माझ्याकडून मोहाने, सर्वे अपि पुद्गला, हा सर्व पुद्गलांना, मोह म्हणजे अनेक वेळा वारंवार, भुक्त उज्जिता भोगून सोडले आहे. उच्छिष्टेषु इव तेषु, उष्ट्या अन्नाप्रमाणे त्या सर्व भोगाविषयी मम विज्ञेश का स्पृहा, म्हणजे विज्ञ म्हणजे ज्ञानी, ज्ञानी असून मला कशी बरी स्पृहा म्हणजे इच्छा होईल. काय विचारलं, काय सांगितलं? अनादी काळापासून असा एकही परमाणू राहिला नाही की ज्याला आपण भोगलेलं नाही. भोगलेलाच आपल्या संयोगात आलेला आहे पुन्हा पुन्हा. आणि आपण किती वेळा, म्हणजे त्याला कुठलं परिवर्तन सांगितलं? द्रव्य परिवर्तन. त्याच्यामध्ये काय सांगितलं? गृहीत, अगृहीत आणि मिश्र अशा वर्गना कितीतरी वेळा ग्रहण केले आणि कितीतरी वेळा सोडल्या. परंतु आपल्याला अजूनही असं वाटतं नवीन, म्हणतो ना नवीन फॅशनची साडी आलेली आहे, मग त्या साडीला किती वेळा भोगलंय आपण, साडीतल्या परमाणूला. त्याला श्लोक वार्तिक मध्ये काय म्हटलंय? 12 अनुप्रेक्षा सांगताना अनित्य अनुप्रेक्षेमध्ये वर्णन केलेलं आहे की ते म्हणजे व्यभिचारी लक्षण आहे. कोणतं? आपल्या संयोगात जे जे आलं ते सर्व व्यभिचारी आहे असं समजून तरी, आता अनित्य अनित्य म्हटल्यावर सुटत नाही, पण व्यभिचारी म्हटल्यावर सुटेल ना. व्यभिचारी कशाला म्हणायचं? आता स्थूल दृष्टीने पहिल्यांदा एक उदाहरण सांगतो. 100 रुपयाची नोट आपल्या हातात आली. मग ती कशी आली? तर काहीतरी आपली वस्तू त्याला दिली, म्हणजे त्याने खरेदी केली आणि आपल्याला त्याने 100 रुपये दिले. आपण त्याला काय म्हणतो? माझे 100 रुपये म्हणतो की त्याचे म्हणतो? माझे. मग त्याच्यापूर्वी कोणाचे होते? त्या ज्या गिरायकाने वस्तू घेण्याच्या पूर्वी त्याचं काय होतं? 100 रुपये होतं. मग तो काय म्हणत होता? माझे 100 रुपये. आणि त्याच्याजवळ 100 रुपये कुठून आले? दुसऱ्या तिसऱ्याकडूनच आले. मग तो काय म्हणत होता त्याच्या हातात येण्याच्या पूर्वी? माझे आहे. म्हणजे अगदी स्थूल घटवायचंय. परत आता ह्याच्याजवळ जे आलेले आहेत त्याला माझं म्हणतोय, पण तो 100 रुपये देऊन काहीतरी बाजारातनं वस्तू आणतो. मग त्यावेळेस ते कोणाकडे गेले? तर बाजारातल्या एका व्यक्तीकडे गेले. मग तो काय म्हणतो? माझे 100 रुपये. ज्यावेळेस दुसऱ्याच्या घरात 100 रुपये होते त्यावेळेस आपण त्याला कुलूप किल्ली लावून जपत होतो का? आताच आपल्या घरात आल्यावर, आपल्या मालकीचं झाल्यावर त्याला कुलपात घालतो. आधी घातलं होतं का कुलपात त्याला? कुणाचे तरी लाख रुपये घ्यायचे बँकेतले ना, आपल्या घरात सुरक्षित ठेवायचे. ह्याला शहाणं म्हणतील का कोणी? ते त्याच्याच नावचे. तुम्ही तुमच्या घरात किती सुरक्षित ठेवलं तरी काय आहे? त्याच्या नावचे. आणि तसं केलं जातच नाही. म्हणजे काय आहे की त्याला आपलं म्हटलंय, त्याने जे बँकेत ठेवले तरी सुद्धा त्याला आपलं म्हटलंय, ज्याच्या नावाने, ज्याची सही आहे त्याला. मग आता त्याने फक्त काय केलं? सही बदलली. कुणाचे झाले ते? ज्याची सही होती त्याची झाले. परत त्याने पण सही बदलली. तो म्हणतो माझी. हातात नाही, काही वापरत नाही, काही नाही, काही संरक्षण करण्याचं कारण नाही, काही नाही. बँकेत आहेत, फक्त सही बदलली तर माझी. फक्त तेवढ्याच ओझ आहे की नाही माझे म्हणण्याचं.
मग असं तू किती वेळा भोगलेला आहे? असं एकही परमाणू राहिला नाही, म्हणजे ज्याला तू नवीन म्हणतो, पण ते नवीन नाही, ते सगळं काय आहे? व्यभिचारी आहे. म्हणून डोक्यातलं क्लिप, रबर, अजून काय असेल ते, आणखीन गळ्यातलं, कानातलं, नाकातलं, पायातलं, हातातलं जे दागिने आहेत, कपडे, सगळे व्यभिचारी आहेत. फक्त आपल्याला पत्नी व्यभिचारी म्हटलं की काय करतो? हाकलूनच देतो, घराच्या बाहेरच काढतो. नाही म्हणणार, ठेवणार नाही घरात. पण आता कुणाला हाकलून द्यायचं? फक्त पत्नीला द्यायचं की सगळ्याला हाकलून द्यायचं? आता सगळेच व्यभिचारी आहेत ना. दुसऱ्याकडे जाऊन इकडे येतात, इथं बसल्या बसल्या सुद्धा ह्या शरीरातला परमाणू तिकडे जातो आणि तिकडचा परमाणू इकडे येतो. काय करणार आता? व्यभिचारी झाला ना, त्याचा आपल्याकडे आला ना, आपला तिकडे गेला. मग त्यावेळेस तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे असं कितीतरी वेळा भोगलेलं आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला वाटतं अपूर्व आहे, नवीन आलंय डिझाईनचं, गळ्यात लॉकेट आहे, मंगळसूत्र आहे, पण दुसरं का नाही जातं? वेगळ्या डिझाईनचे. मग वेगळ्या डिझाईनचं असलं तरी परमाणू तोच आहे, ज्याला तू भोगून सोडलेले. नको नको झालेलं होतं असं करून सोडलेलं, त्याच परमाणूला आता वेगळ्या स्कंदात तू काय करतो? पाहिजे पाहिजे. मग तसं ज्या शरीराला तू आपलं म्हणतोयस, ते शरीर सुटलं, परत दुसऱ्या शरीरात गेला, तिथले जीर्ण झालेल्या शरीराचेच परमाणू परत ह्याच्यात आले. दुसऱ्या शरीरात गेल्यावर ते परमाणू तुझ्याकडे परत भेटायला आले. किंवा भोगून सोडलेलं स्वतःच का होईना किंवा दुसऱ्याचं का होईना, मग दुसऱ्याच्याच ह्याच्यातले आले आपल्याकडं, तरी सुद्धा त्याला काय म्हटलं? व्यभिचारी म्हटलं. म्हणून त्याला म्हटलं भुक्त उज्जिता. भुक्त म्हणजे भोगून, उज्जिता म्हणजे सोडले. मग त्याला कशाची उपमा दिली? उच्चिष्ट. उच्चिष्ट कशाला म्हणायचं? ओकलेलं, उष्ट झालेलं. मग उष्ट झालेलं पुन्हा आपण खात नाही किंवा ओकलेलं परत खात नाही. त्याला एक उदाहरण सांगितलं होतं नाही का, की त्या स्वयंपाकीन राहिली होती तिथं म्हणून एका शेठजींच्याकडे. ते शेठजी खूप कंजूस असतात. तिला जे लहान मुलं असतं, 2 मुलं असतात, त्यातलं एक जास्त लहान असतं आणि एक जरा मोठं असतं. दोघे पण शाळेत जात असतात. मग जो लहान असतो तो काय करतो? सारखा आई आई करत स्वयंपाकघरात येतो, काहीतरी खायला दे. मग ते शेठजींना काही आवडत नसतं. मग त्यांनी बंदी केली त्याची. कुठे केली? स्वयंपाकघरात यायचं नाही, जे तुला ताटात दिलं जातंय तेच खायचं. मग ते केव्हा वेळेला कधीतरी द्यायचं, थोडंसं द्यायचं, उष्ट राहिलेलं द्यायचं किंवा शिळ असलेलं द्यायचं, चांगलं असं द्यायचं नाही. पण आता मुलं गरीब आहेत, खातात. मग एक दिवस काय झालंय, त्या लहान मुलाला खूप भूक लागलेली असते. मग काय करतात? भूक लागली तर काही शिल्लक राहिलेलं नाही स्वयंपाकघरात, सगळं संपले. मग कुठलं तरी कालचं परवाचं 8 दिवसाचं शिळं अतिशय वास आलेलं वगैरे असलं दिलं त्याला. मग त्यांनी भुकेच्या तडाख्यात ते खाऊन टाकलं. खाल्लं की त्याला उलटी झाली. उलटी झाली की आई काय म्हणते? हेच परत खा, दुसरं नाही आता. तर तो काय म्हणतो? माझे प्राण गेले तरी चालेल, पण मी हे परत खाणार. तो लगेच तिथनं निघून जात. दुसरा मुलगा असतो, तो म्हणतो मी खातो, त्याला खूप भूक लागलेली. माई काय करते? त्याला शाबासकी देते. ह्याने नाश केलं नाही, त्याने खाल्लं. आणि तो कसा आहे? उदळ आहे म्हणतो की त्याने खाल्लं. मग आईने शाबासकी दिली तरी सुद्धा ते भक्ष नाही. आणि त्याला शाबासकी दिली नाही तरी सुद्धा त्याने विवेकाचं काम केलं, करण्यायोग्य व्यवस्थित कार्य केलं. मग तसं या ठिकाणी सुद्धा जो कोणी
लांबूनच त्याचा त्याग करतो सर्व भोग उपभोगाच्या सामग्रीचा. विवेक बुद्धिवाला आहे तो म्हणतो मी कितीतरी वेळा ह्याला भोगलंय, मग परत परत मी ह्याला भोगून काय आता मिळणार आहे तृप्ती. आधीच त्याचा त्याग करून टाकतो. मग त्याला आचार्य शाबासकी देतात, ज्याने त्याग केला ते. आणि ज्याने ठेवले त्याला शाबासकी कोण देत आहे? म्हणजे उलटून पडलेलं म्हणजे स्वतः भोगलेलं पुन्हा पुन्हा भोगण्यात त्याची अतृप्तीच आहे, त्याला संसारी लोक शाबासकी देतात. ज्यांनी सोडले त्याला आचार्य शाबासकी देतात. हिताचा मार्ग कोण दाखवतं? म्हणून सांगितलं ना काय की कोण आपल्याला बंधुता करतं आणि कोण आपल्याशी शत्रुत्व करतं. ज्ञानार्णवमध्ये एक श्लोक आहे, पातयन्ति भवा वर्ते एत्वां ते नैव बान्धवहाम बंधुतां ते करिष्यन्ति हितम् उद्दिश्य योगिनः. कोण बंधुता कोण करतंय? हिताचा उद्देश ठेवून ते योगी लोकच तुला काय करतात? त्या खड्ड्यातनं वर काढतात. आता उष्ट भोगू नको सांगतात. आणि बंधू लोक पातयन्ति भवावते संसारूपी भवऱ्यामध्ये पाडतात. काय म्हणतात? तू असं केलं पाहिजे. आता आपण पाहिलं एखादं कुठलंही पुराण वगैरे वाचू लागलो तर त्याच्यात काय लक्षात येईल? ज्याला वैराग्य झाले तो एक क्षण पण थांबत नाही. मग त्याला सगळे बाकीचे वृद्ध लोक किंवा अनुभवी लोक काय सांगतात सारखं, अरे तुझं वय नाही आत्ताच जाण्याचं, मुनी होण्याचं, तो आता अजून दीर्घ काळपर्यंत भोग उपभोगाची सामग्री भोग आणि नंतर बघ दीक्षा घ्यायचं, आत्ताच काही घेऊ नको. पण तो एक क्षण सुद्धा थांबत नाही, ते ऐकायला सुद्धा थांबत नसते. एवढं त्याचं वैराग्य परिपक्व झालेलं असतं आणि तो शेवटी दीक्षा घेऊन राहतोच. म्हणजे ह्याच्यातून काय बोध मिळतो आपल्याला? वैराग्य कोणासाठी थांबणार नाहीच. आला विचार तर तो सुद्धा वेगच आहे, पटकन होणारच कार्य. जसं शुभ अशुभ भाव हा सुद्धा वेग आहे, ते सुद्धा पटकन होऊन जाते. पण आपल्याला काय वाटतं की आता जसा मला क्रोध आला तसा पूर्वी कधी आला नव्हता. काय म्हणतो? आत्ता मला क्रोध आलाय तसा पूर्वी नव्हता आला. मग त्याला तिथं आता हे आपण कुठपर्यंत घटवलं? परमाणूपर्यंत घटवलं. आता कुठं घटवायचंय? विचारात. विभाव परिणाम तू पूर्वी केले होते की नाही? भाव परिवर्तन, द्रव्य परिवर्तन मध्ये पाहिलं आपण. गृहीत अगृहीत आणि मिश्र अनेक वेळा ग्रहण केलं आणि सोडून दिलं त्या परमाणूला. पण हे कुठल्या विचाराने ग्रहण केलं? का ग्रहण करतोय? तर भाव परिवर्तन केवढं मोठं आहे. म्हणजे त्याचे कशा अध्यवसाय स्थान वगैरे इतके होत आहेत आणि त्याच्यामध्ये तेवढं योगाचं परिवर्तन होतंय. आणि मग ते कसं तर संसार चक्रामध्ये फसतंय. म्हणून स्थिती अध्यवसाय स्थान किंवा अनुभाग अध्यवसाय स्थान, मग जे असे जे सांगितलेत भाव परिवर्तन मध्ये, त्याचं कारण काय आहे? तर तेवढा तुझं चित्त त्या परिणामामध्ये अडकलेलं आहे तितका काळपर्यंत. आपल्याला वाटतं ना की त्या 12 भावनेमध्ये म्हणत असतो की लोभी कौरव जूज मरे रणमी आणि काय आहे? हा, गये राजतज पांडव बनमी. हा, मग त्यावेळेस आपण काय सांगितलं तिथं? पांडवाच्या विषयी विचार केला तर काय येतो विचार मनामध्ये? पांडवांच्या विषयी विचार केला तर म्हणतो सगळे 100 कौरव मेल्यानंतरच का राज्य सोडलं? मग आधीच का नाही सोडलं? विचार येतो की नाही? एवढं लढत बसण्यापेक्षा, 100 कौरवांचा नाश होण्यापेक्षा त्याच्यावर आधीच पाणी सोडलं असतं ना. आत्ताच जी दीक्षा घ्यायची त्यावेळेसच घेतली असती तर एवढं झालं नसतं. मग त्यांना म्हणतो, आपल्याला कधी म्हणायचं?
एवढा आटापिटा करण्यापेक्षा आधीच दीक्षा घेतली असती तर हे सगळं मी भोगून सोडलेलं आहे, उष्ट आहे, आता मला ह्याच्यात काही रस वाटत नाही, असं का आपल्यावर घटवत नाही आपण? आपल्याला का वाटत नाही तसं? म्हणजे प्रत्येकाचं कसं आहे की त्यावेळेस तितका तो त्याचा वासना काळच आहे त्या विभावाचा सुद्धा. म्हणजे तेवढा संस्कार त्याने, वासना काळ म्हणजे संस्कार केलेले, तोपर्यंत ते सुटतच नाही. रामाला सुद्धा किती वाटलं की लक्ष्मण मेलेलाच आहे तर सोडलं पाहिजे 6 महिने, असं इतरांना वाटत होतं रामाच्या विषयी. पण रामाला 6 महिनेपर्यंत काही वाटलंच नाही ना. ते प्रेताला घेऊ नये, सोडून द्यावं, असं का वाटलं नाही त्याला? म्हणजे आपल्याला वाटतं ते ऐकल्यावर, पाहिल्यावर की असं कसं काय त्यांना एवढं कसं लक्षात येत नाही म्हणतो. मग हा संस्कार जो केलेला आहे कशायांचा, तितका काळपर्यंत ते आपलं प्रदर्शन करतं. आज ते तू विभाव अनेक वेळा, आणि त्याने पाहिलं, आनंद मानला, पाहिलं की परत त्याचे पुन्हा ईर्षेचे भाव त्याला पाहून इतके जळफळू लागला मनामध्ये की लगेच त्याच्या तोंडात कसले पण अपशब्द सुरू झाले. अरे आता काय पर्वतासारखा उभा राहिलायस, कुठे गेली ती अहिल्या जी तुला रमण करत होती किंवा जिला तू रमवत होता, ती कुठे गेली आता? म्हणजे अशा प्रकारचे उपासाचे शब्द बोलतोय. आणि त्यावेळेस त्यांचं लक्ष सुद्धा नाही तिकडं कुठं, ते इतके स्वतःमध्ये आहे. पण त्यांच्या शेजारीच ते गृहस्थ अवस्थेतले भाऊ कल्याणमाल, ते सुद्धा मुनीच झालेले आहेत. पण ते मात्र त्यांना खूप राग आलेला आहे की असं का बोलायचं, म्हणून त्याला प्रतिकार करतोय. काहीतरी असं अजून त्याला बोलून म्हणतो, तुझा सुद्धा पराभव होणार आहे कधीतरी, असं तो शेवटी त्याला क्रोधाने बोलत असतात ते मुनी. आणि त्यांची जी राणी असते, इंद्रराजाची राणी, तर ती मात्र काय असते की सर्वश्री काहीतरी तिचं नाव आहे, तर ती विचार करते की असं व्हायला नको आहे, मुनींच्या तपश्चर्येत ह्यांनी बाधा दिली, हे पण बरोबर नाहीये. आणि त्या मुनींना क्रोध येईल असं पण वागलं दुसऱ्या मुनींना, म्हणून त्या मुनींना क्रोध शांत करण्यासाठी ती सम्यदृष्टी असते आणि मुनिभक्त पण असते, ती सांत्वन देते त्या मुनींना. आणि कसं तरी करून मग ती काहीतरी बोलून आमचं चुकलं वगैरे असं करून पुन्हा काय करते, तिथनं निघून, म्हणजे दोघे निघून जातात. म्हणजे ह्याच्यातनं लक्षात काय घ्यायचं आहे की कशाचं फळ मिळालं त्याला, अशुभ भाव केले ना, मुनींनाच दोष, म्हणजे ईर्षा मत्सराने जळल्यामुळे इकडं मुनींनाच होता तो तशा प्रकाराने पाहतोय. म्हणजे अवस्था कोणती वगैरे याचा विवेक करायला पाहिजे, पण तसा विवेक न करता आता काय केलंय त्या ठिकाणी. मग त्यापेक्षा रावणामध्ये किती गुण आहेत चांगले. म्हणजे रावण तर सगळीकडे प्रसिद्ध असं झालेला क्रूर वगैरे, परंतु वास्तविक पाहता देवशास्त्र गुरु पाहिलं की कुठे सुद्धा त्याचं जरा सुद्धा विनय होत नाही, एवढं तो विनयशील राहतो. फक्त आता तो वाली राजा हे त्याला अपवाद आहे. म्हणजे त्यांच्याशी ते वैर झालेलं होतं आणि त्या मुनी असताना देखील त्यांच्याशी तो तसं उद्धटपणे वागलेला होता. मग त्याचं फळ त्याला मिळालं आणि तिथून पुढे तो खूप सगळं, मुनी असू दे, श्रावक असू दे, तो सर्वांशी खूप चांगलं वागत असतो रावण. म्हणजे इतका सन्मान देतो की त्या इंद्राला बांधून आणलं होतं तर त्याचे वडील त्या अवस्थेत काय होते, श्रावक होते, उदासीन श्रावक. तर ते रावणाला भेटायला आलेत, लगेच त्यांना पाहून इतका आदराने उठलाय तो आसनावरून आणि त्यांना आपल्या आसनावर बसवले, स्वतः खाली बसलाय. आणि एवढं त्यांनी स्तुती केली की खरोखर तू महान राजा आहेस, तुला कुठला गर्व नाही वगैरे असं सांगितलं त्याने. आणि तो पण रावण सुद्धा ह्यांची खूप स्तुती करते. म्हणजे असं नाही की ह्याच्याच मुलाला मी बांधले, आता हे सगळे हीन दिन झालेत, असं काही त्यांच्याकडे तुच्छ दृष्टीने पाहत नाही, तर त्या भूमिकेत त्यांना तो उत्कृष्टच सन्मान देतो. हेच एक उदाहरण सहस्ररश्मीच्या वडिलांचं सुद्धा. सहस्ररश्मी बांधला गेलाय आणि त्याचे वडील मुनी आहेत आणि ते मुनी अवस्थेत अवधी ज्ञानाने जाणून रावणाला सांगायला येतात की आता याला सोडून दे, त्याला मुनी होण्याचे भाव आहे. की लगेच रावण म्हणतो तुमची जशी आज्ञा. त्या श्रावकाला पण सांगितलं तुमची जशी आज्ञा, इंद्राला सोडून दे म्हटलं की लगेच सोडून दिलं त्याने. म्हणजे एवढा तो सरळ पण आहे. म्हणजे वरुणाशी पण युद्ध झाल्यावर त्याच्या 100 पुत्रांना हनुमानाने बांधून ठेवलंय. वरुणाच्या 100 पुत्राला हनुमानाने बांधून ठेवलंय. तर ते सुद्धा, आणि
वरुणाला सुद्धा रावणाने का कुंभकर्णाने कोणीतरी बांधलंय. मग ते सगळ्यात काय झालं, वरुणाला तो किती सांत्वन देतोय व्यवस्थित, तू दुःखी होऊ नको, शोक करू नको. क्षत्रियाची पद्धतच काय आहे, एक तर त्याला बांधणं किंवा मारून टाकणं, आणि रणांगणावरून पळून गेलं तर त्याचा पराजय आहे. मग तुम्हाला तुमच्या 100 पुत्राला तुला जरी बांधून टाकले तरी तू त्याच्यामध्ये अपमान समजू नको. आम्ही तुला सन्मानाने सोडतो, तुमच्या पुत्राला पण सोडतो, आणि व्यवस्थित तुम्ही तुमचं राज्य करा म्हणून परत सोडून दिले. म्हणजे रावणामध्ये इतकी गुणवत्ता आहे, पण आपल्यामध्ये तेवढी सुद्धा गुणवत्ता नाही. आपण लगेच इतकं वैर धरून बसतो आणि असंच आहे म्हणून तिथं अगदी एकांत करतो. म्हणून काय आहे की आपल्या हानीसाठी झालं ते. आणि ह्या 2 गोष्टी तर खूप लक्षात घेण्यासारखे. संक्लेश परिणाम केले तर आपलीच हानी होते, नीचता होते, हीनता होते, आणि ईर्ष्यामत्सर केलं तर आपलाच पराभव होतो. म्हणून सदैव आपण कसं राहिलं पाहिजे, शुद्धोपयोगात राहिलो तर सहज हे टळलं. म्हणून अनेक वेळा तू असे भाव केलेत, करत नाही असं समजूच नको. आणि आता सुद्धा चाललेत, कशावरून समजायचं हे, तर आपल्याला घाती कर्म बांधताय. असं नाही की घाती कर्म बांधत नाही. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीयांतराय. मग त्यातलं ते केवळ ज्ञानावरण निश्चितपणे चाललंय, अवधी ज्ञानावरण चाललंय, मनपरित ज्ञानावरण पूर्ण निश्चित आपले. म्हणजे एवढा सुद्धा निश्चित अविभाग प्रतिषेध उघाड नाहीये त्याचा ज्ञानाचा. म्हणजे ते घाती कर्म का बांधले चाललेत आपल्याला. मतिशुद्धामध्ये तर चाललंच आहे की त्यात काय क्षयक्षम जेवढा असेल तेवढं जाणतो. तर हे सर्व ह्या आपल्या विभाव परिणती. म्हणून आता मला ती परिणती होतच नाही असं म्हणायचं नाही. होतोय, मला ही परिणती होते, व्हायला नकोय. मी सतत शुद्धोपयोगाचाच आश्रय करायला पाहिजे, सतत स्वभावातच राहायला पाहिजे. पण मी पुरुषार्थ हाच करेल. जरी माझं चुकलं तरी मी पुरुषार्थ कोणता करेल, स्वभावाचाच करेल. किती वेळा पडलो तरी सुद्धा मी परत परत उभारी घेईल, म्हणजे शुद्धोपयोगातच राहील. हाच माझा जन्माच्या अंतापर्यंत पुरुषार्थ असेल. आणि मोक्षाला जाईपर्यंत, म्हणजे मोक्षाला जाईपर्यंत म्हणजे सतत मी यामध्ये सुद्धा जास्त भाव न घेता एवढं मी पुरुषार्थी होणार की झटकन थोड्या वेळातच किती पाणी आणणार, किती ओझं उचलण्याची ताकद आहे. 1 घागर की 2 घागर की 3 घागर आणणार, 1 बादली आणणार की 1 तांब्या आणणार, जेवढी शक्ती तेवढी. मग म्हणतो नाही मला 1 तांब्यात शक्ती म्हणतो. 1 तांब्या, एका तांब्याने भरत सुद्धा 1 हौद भरला. मग कोणी म्हणतो माझी शक्ती काय, मी त्याने हौद भरायला संध्याकाळपर्यंत लागलं त्याला 1 तांब्याने भरताना. आणि मी काय करतो, 1 तासात हौद भरून टाक, 2-2, 3-3 हांडे एका वेळेस आणून. मग त्याने आपली शक्ती प्रगट केली. 3-3 हांडे आणायची तुझी शक्ती, 1 डोक्यावर, 1 काकेत आणि 1 हातात. 3 हांडे आणले की नाही एका वेळेस. मग 3 हांडे आणून तू किती लवकर भरलंस, मग तसं तू लवकर मोक्षात जाऊ शकतो. 3 हांड्याची शक्ती आहे ना, मग तुझी शुद्धोपयोगाची शक्ती सुद्धा तेवढी आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. एका समयात सुद्धा तू कितीतरी कर्माची निर्जरा करू शकतो. एवढी तुझ्यात शक्ती, अतिंद्रिय आनंद भरपूर तू भोगू शकतो. काही तुझ्यामध्ये असामर्थ्य नाही, म्हणतो शक्तीतच त्याग, शक्तीतच तप सांगितले षोडश कारण भावनेमध्ये. मग किती आहे, शक्तीतच त्याग करायला सांगितलंय, शक्तीतच तप सांगितलंय. शक्ती तर कुठं लावणार, शरीराकडं नव्हे. वेद विज्ञानाची शक्ती जेवढी असेल तेवढं तप होते, तेवढं त्याग. वेद विज्ञानाची शक्ती म्हणजे स्वरूपे प्रतपन. स्वरूपाचं प्रतपन झालं की आपोआप काय होतं, या ठिकाणी सहज त्याच्याकडून किती त्याग झाला, ज्ञानम पच्चखान. आणि सहज त्याच्याकडून किती तप झालं तर स्वरूपे प्रतपन. म्हणजे इतकं झालं की त्या स्वभावाच्या अनुसारे सगळं होत आहे, विभावाच्या अनुसारे काहीच होत नाही. ही महान शक्ती तुझ्यामध्ये आहे, पण त्या शक्तीला तू झाकून टाकलेला. मग ती शक्ती प्रगट कर. अससी तू सिंहाचा छावा, जागृत करण्या निज भावा. म्हणजे तू सिंहाचा छावा आहेस, तू फक्त स्वतःचा भाव जागरूक कर. ह्याला सोडून दुसरं अन्य काही कर्तव्य नाही आपलं.
दुसरा पुरुषार्थच नाही. तू किती कमवलं, बाहेरच्या लोकात तुझी किंमत नाही. ह्या अंतरंग चैतन्य लोकामध्ये त्याची काडी किंमत नाही. किती परिवार गोळा केला, किती तू यशस्वी झाला, काय काय केलं, काय आणून दिलं, ही सगळी किंमत तिथं पुद्गलामध्ये. पण पुद्गलाचं पुद्गलाला लखलाभ, आपल्याला काहीच उपयोग नाही. चेतनेमध्ये त्याचा किंचितही प्रवेश नाही. फक्त तुझी किंमत कुठं आहे, जेवढं शुद्धोपयोगात राहतं तेवढीच तुझी किंमत, बाकी काही सुद्धा नाही. किती तीर्थंकराला किती गंधर्व होते ही संख्या फक्त मोजत राहू आपण. पण तीर्थंकराने स्वतःचं कल्याण केलं. त्यांना गंधर्व असू देत नाही तर नसू देत, किती केवली असू देत त्यांच्या तीर्थामध्ये, ती जरी संख्या मोजली तरी सुद्धा तिथं पाहिलं तर सगळे एक समान सिद्ध. मग जिथं समानता आहे तेच माझं स्थान. म्हणून मला कुठल्याही विशेषात अडकायचं नाही आणि कुठेही मला डोकवायचं नाही. मला फक्त स्वतःमध्ये राहून अतिंद्रिय आनंदाला प्राप्त व्हायचे की जेणेकरून परम शांतीला मी सहज प्राप्त.